मुंबईच्या कोस्टल रोडवर समुद्राचं पाणी आलंय। समुद्र किनाऱ्यावर उंच लाटा उसळतात आणि त्यामुळे आता रस्त्यावर पाणी आलेलं आहे। ही दृश्य बघतोय आपण। हाय टाईडमुळे कोस्टल रोडवरील वाहनांना याच पाण्यातून मार्ग काढावा लागतो। ही दृश्य आपण बघतोय कोस्टल रोडची। मुंबईच्या कोस्टल रोडवर समुद्राचं पाणी आलेलं आहे। सध्या हाय टाईड आहे। जवळपास 5 मीटरच्या आसपास लाटा उसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे आणि अशात आता कोस्टल रोडवर समुद्राचं पाणी आलेलं आहे आणि याच पाण्यातून वाहनं आपली वाट काढतात। ही दृश्य बघतोय आपण। मुंबई आणि उपनगरात पावसाची संततधार आहे। अशातच मुंबईच्या कोस्टल रोडवर समुद्राचं पाणी आलेलं आहे। ही दृश्य आपण बघतो। याच पाण्यातून वाहनांना वाट काढावी लागते। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। धनंजय, या सगळ्याबाबत आता काही उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत का हे पाणी इथून काढण्यासाठी? आपण जर पाहिलं रिद्धी तर खऱ्या अर्थाने मुंबई कोस्टल रोड हा पालिकेचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि समुद्र किनाऱ्यावर आणि समुद्रावर हा जो जो मार्ग आहे तो तयार करण्यात आला होता। त्यामुळे ज्यावेळेस हाय टाईड ही मोठ्या प्रमाणात होती त्यावेळेस मोठ्या ज्या उंच लाटा आहेत समुद्राच्या त्या उसळल्या आणि त्यानंतर जे पाणी आहे ते या कोस्टल रोडवर आलं आणि ते तिथेच साचलेलं पाहायला मिळालं। आपण जर पाहिलं तर काही प्रमाणात कोस्टल रोडचं सध्या काम जे आहे सुशोभीकरणाचं ते देखील सुरू असलेलं पाहायला मिळतं आणि अशातच हे पाणी जे आहे ते एका ठिकाणी जमा झालेलं पाहायला मिळतं। याचा निचरा झालेला नाहीये। त्यामुळे आता सगळ्यात प्रथम तर पालिका जी आहे ते या संपूर्ण कचऱ्याचा या जो जमा झालेला पाण्याचा आहे तो निचरा करेल आणि त्याच्यानंतर हा मार्ग जो आहे तो त्या ठिकाणावरचं पाणी जे आहे मार्गावरचं ते हटवण्यात येईल आणि हा मार्ग जो आहे तो प्रवाशांसाठी खुला होईल। पण सध्या आपण जर पाहिलं तर मार्ग खुला असला तरी देखील पाण्यातून वाट जी आहे ती इथे वाहन चालकांना काढावी लागते। तसं दृश्य जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। मात्र या सगळ्या संदर्भात नेमकं त्याच ठिकाणी कशा पद्धतीने पाणी साचलं आणि इथे पाणी निचरा होण्याचं काही ठिकाण आहे का नाही या सगळ्या संदर्भात आता पालिका एकदा लक्ष घालेल आणि त्यानंतर इथे जमा झालेलं पाणी जे आहे ते लवकरात लवकर हटवण्यात येईल असं एक चित्र जे आहे ते सध्या पाहायला मिळेल। रिद्धी जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी धनंजय।